नाशिकमधल्या एका नामांकित कंपनीत महिलांवर अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। नाशिकच्या मुंबई नाका पोलीस ठाण्यात 9 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। विनयभंग, लैंगिक व मानसिक अत्याचार तसंच धार्मिक भावना दुखावल्याची तक्रार करण्यात आली आहे। तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी 6 आरोपींना अटक केली आहे। तसंच संदीप कर्णिक यांच्या आदेशाने एसआयटी स्थापन करण्यात आली आहे। पीडित महिलांनी किंवा संस्थांनी अशा प्रकारच्या तक्रारी असल्यास पुढे येण्याचं आवाहन पोलिसांकडून करण्यात आलंय। तक्रारदार महिलांची ओळख गोपनीय ठेवण्यात येईल असं पोलिसांनी स्पष्ट केलंय। राज्यात खराब प्रकरणामुळे आधीच खळबळ उडाली आहे। यानंतर आता कंपनीत महिलांवर अत्याचार झाल्याची घटना समोर आल्याने राज्यात पोलिसांचा धाक उरलाय की नाही असा प्रश्न निर्माण झालाय। नाशिक शहरातील एका नामांकित बहुराष्ट्रीय कंपनीमध्ये महिलांचा विनयभंग, लैंगिक अत्याचार, मानसिक अत्याचार आणि धार्मिक भावना दुखावल्याचे एकूण 9 गुन्हे दाखल करण्यात आलेले आहे। त्यामध्ये आतापर्यंत 6 आरोपींना अटक करण्यात आलेली असून गुन्ह्याचे गांभीर्य, व्याप्ती पाहता गुन्ह्याच्या तपासाकरता एसआयटी स्थापन करण्यात आलेली आहे। माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर यांच्या आदेशान्वये एसआयटी स्थापन करण्यात आलेली असून पुढील तपास एसआयटी करत आहे। यासोबतच नाशिक शहर आयुक्तालय हद्दीतील सर्व खाजगी आस्थापनांना पोलीस दलातर्फे आवाहन करण्यात येत आहे की आपल्या आस्थापनामध्ये काम करणाऱ्या महिलांचे सुरक्षिततेची जबाबदारी ही आपली आहे आणि त्याकरता योग्य ती खबरदारी आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात याव्यात। तसेच कुठल्याही महिलेची तक्रार असल्यास ते CP व्हॉट्सअप नंबर 9923323311 यावरती संदेश पाठवू शकतास किंवा कंट्रोल रूमचा डायल 112 वरती आपण संपर्क साधू शकता। तक्रारदार महिला, संस्था तसेच अन्य व्यक्ती यांची ओळख गोपनीय ठेवण्यात येईल। याबाबतचे आवाहन माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर यांच्या वतीने करण्यात येत आहे। धन्यवाद। थँक्यू। पीडितांची आतापर्यंत 9 गुन्हे दाखल आहेत आणि 6 आरोपी अरेस्ट आहेत। धन्यवाद। थँक्यू।